गुड मॉर्निंग सगळ्याला. तर आत्ता वाजले पहाटेचे 6:10. तर आम्ही रात्रभर जागेत बघा. कशामुळं? तर शिव आजारी आहे त्याच्यामुळं. कारण शिवला काही बरं वाटत नाही. रात्रभर ती झोपली नाही आणि आम्हाला झोपून दिलं नाही. तर रात्री मी 3 वाजता स्वयंपाक केला, म्हणजे डब्बा बांधून घेतला सोबत. सगळी कामंही आवरली आणि आत्ता चाललो आहे आम्ही गावाकडं. कारण इथं तिला काही फरकच पडायला लागला नाही का. पण कशी पुढं पुढं सटकत कशी गेली रात मग. आता गाडीमध्ये काही बस वाटणार नाही, झोप येणार आहे. कारण रात्रभर जागेत. चिमू आणि आपल्या चिमूला तर झोपच नाही. हे बघा कसं झालं तोंडन ते माझ्या चिवतायचं बाबड्या. आता काय माहित काय हाल होते तिसरीमध्ये. तर कारण रात्रीचं जायचं होतं आम्हाला, पण ही रात्री काय झोपलीच नाही. हिला काय बरंच वाटतं ना. तर आम्ही आज संध्याकाळी जाणार होतो. परत म्हणलं नको संध्याकाळी, कारण आजचा अख्खा दिवस, परत रात्री पण रात्रभर झोपली नाही. परत म्हणलं रात्री पण संध्याकाळी वाटतं आणि कशाला गाडीमध्ये हाताने बेजार त्यातून. म्हणलं चला आता, हाय काय नाही. तर चला जाऊया आता बस स्टँडवर पाकडेवाडीच्या. तर आम्ही रात्रीच गावाकडे आलो बघा. चिवला आता थोडंसं बरं वाटतंय आणि आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा. आणि ते वहिनीबाई मोठ्या करतात स्वयंपाक. काय काय केलंय हो. तर इथं आता पालक भजी करतायत. पालकचे भजी इथे बघा. तर कुरड्या पापड्या तळून घेतल्यात. पुरण पण झालंय करून. तर चिवला पाणी ठेवले लिंबाचा पाला टाकून बघा. आता ऊन यायला लागलंय बघा. चुलीवरला स्वयंपाक. पुरणपोळी कोणाकोणाला आवडते चुलीवरची. आज भेटणार आहे आम्हाला पण पुरणपोळी खायला चुलीवरची बघा. मस्त पिकी. कोण बनवणार आहे? लहान्या जाऊबाई बनवणार आहेत बाई. बरं. तर तुम्हाला दाखवते आता मी पोळी मधल्या वहिनी बाईची. कुठं गेल्यात काय माहित. आता हे केलेत भजे, पापड्या तळ्यात, अजून चपात्या बनवल्या त्या नाश्त्यापुरत्या. पोहे बनवले होते. नाश्ता वगैरे झालाय करून. आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू. आतापर्यंत पारुश येत. आता 11 वाजलेत, अजून आंघोळ नाही केली. बघू तोंड. आणि तिथं पाटच आंघोळ करीत येत पारुशे. मी पण पारुशीच आहे म्हणा. आंघोळ नाही केली, लय गरमायला लागले. आता आंघोळ करायची आम्हाला पण, हे का नाही. हाय पारुशे, कसं वाटतंय गावाकडे? एका दिवसात काळे पडले बघा. ऊनच तसलंय गावाकडं. लाईट नाही बघा मित्रांनो. झेंडू काय करती? हाय कर, हाय बाय कर, टाटा करा. तर इथं मम्मी भांडे घासते बघा. इथं उभा राहिले आकाश. हो, आणि त्याची मुलगी आहे छोटूशी तो रित्ता. हा, तिच्या मम्मीला बोलती.